आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। मराठवाड्याला काही मिळू नये अशी काहींची भावना आम्ही कोणाच्या ताटातील घेत नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। साताऱ्यात शिवेंद्रराजेंचा मराठा समाजाच्या वतीने सत्कार। पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित। मराठा आणि ओबीसी समाजासाठी उपसमिती गठीत, समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल। महाराष्ट्रातील जनतेने निश्चिंत राहावं, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। मुंबईवर मराठी माणसाचं स्वामित्व मिंध्या खासदारांना मान्य नाही, मराठी द्वेष्ट्या खासदाराची हकालपट्टी करायला हवी। सामनाच्या अग्रलेखातून खासदार मिलिंद देवरांवर जोरदार हल्लाबोल। मी प्रत्येक भाषा, संस्कृती, परंपरेचा आदर करते, प्रत्येकाने आपली भाषा जिवंत ठेवावी। हळूहळू मी कन्नड शिकण्याचा प्रयत्न करेन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भाषेच्या मुद्द्यावर मिश्किल उत्तर। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रात वावरणारे पक्षी आणि विमानांवर बर्डगार्ड इंडिया ही संस्था वॉच ठेवणार, नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती। राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये फार्मर कप उपक्रमाची अंमलबजावणी होणार। याद्वारे 15,000 शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचं उद्दिष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। यमुना नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, यमुना नदी धोक्याच्या पातळीपेक्षा 2 मीटरनं वर वाहते। आज सकाळी हथिनीकुंड धरणातून पाणी सोडण्यात आलं, नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता। भारत आणि सिंगापूरच्या संबंधांना नवी दिशा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्यात आज हैदराबाद हाऊस इथे द्विपक्षीय चर्चा। दोन्ही देशांमधील व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यावर भर।